भारतीय स्त्री मुक्तीच्या जनक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथीचं आयोजन श्री भैयाजी पांढरी पांडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क महाविद्यालयात करण्यात आलं। या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून नागरिक शिक्षण संस्थेच्या सदस्या माननीय शैल जेमिनी उपस्थित होत्या, तर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य माननीय डॉक्टर सुनील कोळापे उपस्थित होते। भारतीय स्त्री आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पेलत आहे, मात्र त्यांच्या शैक्षणिक विकासाची मुहूर्तमेढ मिर्झा यांनी रोवली। त्या भारतातील पहिल्या शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज विसर पडत चाललेला आहे। भारतीय घटनेनं सर्वांना समान अधिकार दिलेत। गरीब असो श्रीमंत असा कुठलाही भेदभाव न ठेवता एक व्यक्ती एक मत ही संकल्पना त्यांनी मांडली। मात्र हा अधिकार केवळ मतदानापुरता न वापरता सावित्रीबाई फुलेंनी सांगितल्याप्रमाणे मुला-मुलींना शिक्षण करण्यासाठी वापरला तर समाजाची वेगाने प्रगती होईल। आजच्या स्त्रीनं सावित्रीबाईंचा आदर्श घेतला तर देशाचा सर्वांगीण विकास व्हायला वेळ लागणार नाही, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। डॉक्टर सुनील कोळापे यांनी स्त्री पुरुष समानता समाजात रुजवण्याकरता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा आदर्श समाजाने समोर ठेवावा व दोघांना समान संस्कार द्यावेत असं सांगितलं। या कार्यक्रमाच्या संयोजिका मराठी विभाग प्रमुख डॉक्टर रेखा जगनाळे मोतेवार यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉक्टर पवन येवतकर यांनी उपस्थितांचे आभार मानले। या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर गोडे, डॉक्टर सरगर, डॉक्टर लोबो, डॉक्टर गंताळे, डॉक्टर दाफळे, प्राध्यापक ससनकर व शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येनं विद्यार्थी वर्ग उपस्थित होता। जन्मत लाईव्ह न्यूजसाठी रत्नाकर मुळीक यांची रिपोर्ट नागपूरहून।